नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. राष्ट्र महाराष्ट्राच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या शुभेच्छा. तसं पाहिलं तर उत्तर भारतामध्ये कालपासूनच दिवाळी सुरू. आज आपल्याकडे दिवाळीची सुरुवात. येणारं वर्ष नवीन दिवाळीपर्यंत, पुढच्या दिवाळीपर्यंत सुखाचं, समृद्धीचं जाऊ ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. महाराष्ट्रात मला वाटतं भरपूर बातम्या आहेत, परंतु जेव्हा जेव्हा महाराष्ट्र फेस्टिवल मूडमध्ये जातो तेव्हा तेव्हा बातम्यांचा एक तडका जरूर देतात आणि त्यासाठी बारामतीकर ही नेहमी एक पाऊल पुढे असतात. काल शरद पवारांना एकेकाळचे त्यांचे सर्वात विश्वासपात्र पीए, नंतर मग ते नेता झाले, आमदार बनून मंत्री झाले, दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांना भेटायला गेले. पूर्वनियोजित भेट होती असं म्हटलं जातं. रयत शिक्षण संस्थांमधनं काही त्यांचे इश्यूज होते, ते डिस्कस करायला गेलो असं वळसे पाटील म्हणाले. आणि ते बोलताना म्हणाले की मी वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन घेत असतो, पण एवढा मोठा जो निर्णय घेतला की साहेबांना सोडून अजित पवारांसोबत जायचं, तेव्हा साहेबांचं मार्गदर्शन का नाही घेतलं हा प्रश्न जर विचारला तर दिलीप वळसे पाटलांकडे काहीही उत्तर नसणार. परंतु जिथे उत्तम खाते तिथे दिलीप वळसे पाटील, त्यामुळे त्यांना वाटलं बाहेर राहिल्यापेक्षा सरकारमध्ये गेलेलं बरं, म्हणून ते गेले असतील. परंतु त्यांच्या भेटीनंतर एक थोडी ठिणगी पडली, धूर यायला निघाला आणि आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या बाणेर स्थितीत बंगल्यात 12:30ला अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार पोहोचली. शरद पवारांची बहीण सरोज पाटील त्या पोहोचल्या. दुसरीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे हे दोघेही पोहोचले आणि मग चर्चेला उधाण आलं. जे बाहेर निघाले ते म्हणाले की हे सदिच्छा भेट होती, दिवाळी भेट होती, दिवाळी मिलन होतं. आणि त्यानंतर लगेच दादा बाणेरवरून एअरपोर्टला आले पुण्याच्या आणि चार्टर्ड प्रायव्हेट प्लेनमध्ये ते दिल्लीला येतात अमित शहाशी भेटायला. त्यामुळे वळसे पाटील आडवळणांनी भेटायला गेले. दुसऱ्या दिवशी पवार परिवार एकत्र बसला आणि लगेच अजित पवार आपलं दैवत दिल्लीश्वर धाकटे, छोटी पाती महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर, अमित शहा यांना भेटायला चार्टर्डनी गेले, सोबत प्रफुल्ल पटेल. हे सगळं वातावरण पाहून मीडियामध्ये एकच चर्चेला उधाण आला की काय शरद पवार पलटी मारणार काय. शरद पवारांचा आरोप असतो की मीडिया जरूरतपेक्षा जास्त संभ्रम फैलावतो, पण पुलोत काळापासून तर आजपर्यंत शरद पवार जे बोलले ते अक्षरशः त्यांनी कधी केलेलं नाही, ते नेहमीच उलट्या दिशेला गेलेले आहेत. शरद पवारांच्या डोक्यात काय चालू असतं, ओठावर काय असतं आणि त्यांची देहबोली काय असते याचा जर विचार केला तर मोठे मोठे विश्लेषक चक्कर येऊन पडतील, कारण कोणाला काहीच कळत नाही की ते काय करतायत. शरद पवार ची पार्टी तुटली, त्यानंतर बँगलोरला मीटिंग झाली. शरद पवारांनी रात्रीचं डिनर स्किप केलं. सगळीकडे एकच आवाळी उठली, गेले गेले शरद पवार बीजेपी सोबत गेले. मग शरद पवार तिथे गेले, हे सगळं वादळ शांत झालं. मग एक दिवस सगळं मंत्रिमंडळ शरद पवारांना भेटायला गेलं. पुन्हा शरद गेले गेले गेले, ते चुकीचं राहिलं. मग 2 दिवसांनी पूर्ण आमदार भेटायला गेले.
पुन्हा शरद पवार गेले, झालं. अजित पवार मुख्यमंत्री होतील, जर शरद पवार एनडीएत येतील तर, अशा गावगप्पा बऱ्याच चर्चेत येतात. आज जेव्हा पारिवारिक मिलन होतं, सगळे एकत्र आले आणि सरोज पाटलांच्या अनुसार हसत खेळत मजेत वेळ गेला आणि पवार म्हणतात हे पारिवारिक मिलन होतं. महाराष्ट्राला हे कळत नाहीत की हे म्हणजे चुलत पुतणे, चुलते आणि पुतणे हे कधी एकामेकाच्या बद्दल जिव्हाळ्याने बोलतात आणि कधी एकामेकाच्या उरावर बसतात, काहीच सांगता येत नाही. काही दिवसापूर्वी अजित पवार जेव्हा नवीन पार्टी काढली, तेव्हा शरद पवारांच्या वयाबद्दल जे बोलले ते कुठलाही पुतण्या ज्याला काकांनी एवढं वर आणलं, तो इतका कृतज्ञ असू शकत नाही. परंतु त्यावेळेला बोलताना पूर्णपणे जिभेला सैल सोडून अजितदादा आक्रमक पवित्र्यात शरद पवारांचं भरपूर तोंडसुख घेतलं. शरद पवार म्हाताऱ्या वयात फक्त ऐकून घेत बसले. त्यानंतर म्हणजे एवढं दुरी झाल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा कसं जिव्हाळा निर्माण होतो आणि कशी नातेगुती मेंटेन केल्या जातात, हे फक्त या पवार परिवाराकडनंच महाराष्ट्राला शिकायला हवं. सुप्रिया सुळे बहीण, रक्षाबंधन असो या भाऊबीज असो, दोघ्या भाऊ बहिणींचा फोटो नेहमी व्हायरल व्हायचा. त्या बहिणीला अपात्र करा म्हणून अजित पवारांच्या पार्टीने अप्लिकेशन लावलेली आहे. बहिणीची लोकसभा सदस्यता समाप्त करावी. रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा त्यांनी खो दिला आणि ते गेले नाहीत. मग सगळ्या महाराष्ट्राला वाटलं की आता हे सगळं जवळ तुटलंच आहे. पुन्हा दिवाळी मिलन होतं, पुन्हा बाहेर निघतात, पुन्हा तुटतात, पुन्हा एकत्र होतात. परिवार असला की एकत्र होतो, पार्टी असली की अलग अलग बसतात. पूर्ण महाराष्ट्राला वेडं बनवतात. जो कार्यकर्ता आहे जमिनीवरचा, तो जेव्हा वाटला गेला तेव्हा अक्षरशः त्या दोघातही शत्रुत्व निर्माण होतं. एकामेकांच्या तोंड पाहत नाहीत, एवढा दुरावा निर्माण होतो. आणि यांचं आपलं दिवाळी होळी चालू असतं आणि डोके फोडून घेतात ते कार्यकर्ता. शरद पवार म्हणतात की मी इंडिया गठबंधन कुठेही सोडणार नाही. अजित पवार म्हणतात मी एनडीए गठबंधन सोबत आहेत. तुम्ही जिथे राहायचं तिथे सुखानं राहा, परंतु मतदारांना किंवा महाराष्ट्राला कन्फ्यूज करून मूर्खात काढू नका. मी असं म्हणत नाही की परिवारांनी मिळालं पाहिजे. परिवारांनी जरी एकत्र भेटले असते तर चांगलं असतं, फार चांगलं, परिवारांनी एकत्र यावं. पण मग तो परिवार कसा, जेव्हा आपल्या चुलत्याबद्दल पुतण्या त्याच्या वयोवृद्ध वयाची दखल न घेता त्याची मजे घेऊन बोलतो, तेव्हा मग कुठं गेलेला असतो तो जिव्हाळा? कारण फक्त त्यावेळेला सत्तेचं लोणी दिसत असतं समोर. पवार परिवार हा फक्त पावर पाठीमागे भागणारा परिवार आहे. त्यांना जिथे पावर तिथे पवार हे समीकरण झालंय. मी नाही तर तू बस, पण आपल्या दोघांपैकी एक जण बसायलाच हवं. असा पूर्ण महाराष्ट्राची सत्ता मागच्या 25, 30, 40 वर्षापासून पवार परिवारांनी वाटून घेतलेली आहे. आणि पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण या पवार परिवाराबद्दल भोवती फिरत असतं. पवारांबद्दल मोदी काय बोलले, अमित शहा अजितदादांबद्दल काय बोलले, पहिले काय बोलायचे, यांना फरक पडत नाही. कारण महाराष्ट्राच्या नेत्यांची काय, पूर्ण देशातल्याच नेत्यांची चांबडी आता गेंड्याच्या पेक्षा मोठी झालेली आहे. अजित पवार जरूर भेटतील अमित शहांना, परंतु मला वाटतं ते शरद पवार बीजेपी जॉईन करतील म्हणून भेटत नसून ते मराठा आरक्षण, बिहारमध्ये दिलेलं 75% लिमिट, त्याच्या अनुषंगाने काही करता येईल का? कारण डिसेंबरमध्ये तिकडे मनोज जरांगे पेटलेले आहेत आणि बाकी ओबीसी नेते, मग छगन भुजबळ असो
की वडेट्टीवार असो, हे पण आता लगेच ओबीसीचं नेतृत्व घ्यायला पुढे सरसावलेले आहेत. छगन भुजबळनी हुंकार काढला की ते वडेट्टीवार सुद्धा तिकडे विदर्भातून जोरजोरात ओढायला सुरू करतात. ज्याची पार्टी 3ऱ्या नंबरवर आहे, ज्याची पार्टी एकेकाळी पूर्ण महाराष्ट्रावर सत्ता गाजवत होती, देशावर सत्ता गाजवत होती, पार्टीला वाढवण्यापेक्षा मराठ्यांना शिव्या देऊन त्या ओबीसीचं नेतृत्व घ्यायला जेव्हा हे लोक समोर येतात, तेव्हा हे खरोखरच म्हणजे पाऊस आला की जसे आपले बेडकं टटर करतात, तसे टटर करणारे हे नेते आहेत. पूर्ण इतके दिवस ओबीसी कुठे होते, वडेट्टीवारलाही माहित नव्हतं की तो ओबीसी आहे, आणि आता एकाएक त्याला कळायला लागलं की ते फार मोठा ओबीसी नेता झालाय. पण आता हे असे नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात रोज होत राहतील, नवीन नवीन वगनाट्य येतील. त्यामुळे जनतेने सिरियस घेतल्यापेक्षा आनंद म्हणून याचा उपयोग घ्यायचा, कारण कष्ट, समस्या, संकट भरपूर आहेत. त्यामुळे त्या संकटामध्ये थोडा मनाला विरंगुळा म्हणून पवारांचं मधुमिलन एकत्र होतं ते पाहायचं, पवार परिवार कसा एकत्र होतो, पुन्हा कसा एकामेकाच्या उरावर बसतो ते पाहायचं, वडेट्टीवार एकदम ओबीसी नेता झाले ते पाहायचं, बावनकुळे वडेट्टीवार एका भाषेत बोलतात ते पाहायचं. असे असंख्य मस्त वगनाट्य तुम्हाला पाहायला मिळतील. एक वेळा पुन्हा दिवाळीच्या शुभेच्छा. आज इतकंच. उद्या येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.